दौलतरावांच्या पत्नीचा स्वर्गवास होऊन 6 महिने झाले होते. आज दौलतरावांना त्यांच्या पत्नीची खूप आठवण येत होती. म्हणून खोलीत उभे राहून अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी भिंतीवर लावलेल्या आपल्या पत्नीच्या फोटोकडे एकसारखं टक लावून पाहत होते आणि आपल्या पत्नीसोबत घालवलेल्या आनंदाच्या क्षणांना सारखं आठवण करून रडत होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. पत्नीच्या जाण्याने हे आयुष्य त्यांना ओझे वाटू लागले होते. आज सकाळपासूनच दौलतरावांची तब्येत ठीक नव्हती. अचानक त्यांच्या पोटात दुखू लागले होते आणि त्यांना उलट्या होऊ लागल्या होत्या. बहुतेक शिळे अन्न खाल्ल्यामुळे त्यांना असा त्रास होत असावा. आज त्यांचा मुलगाही लवकर ऑफिसला गेला होता. दौलतराव त्यांच्या सुनेला म्हणाले, सुनबाई जरा सुनीलला फोन लावतेस का? त्याला घरी बोलवून घे. आज माझी तब्येत खूप बिघडली आहे. मला जास्त त्रास होतोय. अंगात जीव नसल्यासारखं वाटत आहे. सासऱ्याचे बोलणे ऐकून सून त्यांच्यावर जोरात ओरडली. म्हणाली, बाबा तुम्हाला माझ्या नवऱ्याला खर्चात पाडण्याशिवाय दुसरं कोणते काम नाही का? ते ऑफिसला गेले आहेत आणि तुमच्यासाठी त्यांचं काम टाकून यावं का त्यांनी? किती वेळा सांगितलं आहे तुम्हाला जेवढं अन्न पचतं तेवढंच खात जा म्हणून. तुम्हाला कितीही खाऊ वाटत असेल पण वय पाहून तरी खात जा. दिवसभर तुमचं तोंड चालूच असतं. सारखं काही ना काही चरत असता. म्हातारपणात खाण्यावर नियंत्रण ठेवले नाही तर उलट्या होणारच ना. सुनेचे असे कडबड बोलणे ऐकून दौलतराव गुपचूप आपल्या खोलीत जाऊन बसले. बसल्या बसल्या त्यांना आठवले की जेव्हा त्यांना असा त्रास व्हायचा तेव्हा त्यांची बायको त्यांना पाण्यात लिंबू आणि काळे मीठ घालून सरबत बनवून द्यायची. हे पिल्यानंतर त्यांना आराम मिळायचा. सरबत बनवण्यासाठी त्यांनी आपल्या नातीला म्हणजे गीताला आवाज दिला आणि थोडेसे लिंबू पाणी बनवायला सांगितले. गीताने लिंबू पाणी बनवले आणि आपल्या आजोबांना नेऊन दिले. लिंबू पाणी पिऊन ते टेबलवर ग्लास ठेवत असताना त्यांच्या थरथरत्या हातातून ग्लास निसटून खाली पडला आणि फुटला. ग्लास फुटण्याच्या आवाजाने त्यांची सून स्वयंपाकघरातून बाहेर धावत आली व म्हणाली, अरे देवा, किती महागातला ग्लास फोडला आहे ह्या म्हाताऱ्याने. एक तर स्वतःचं काही कमवत नाही आणि वरून एवढे मोठे नुकसान करून ठेवतात. अजून किती त्रास देत राहणार आहात तुम्ही आम्हाला? किती नुकसान करणार आहात? त्यांच्यासाठी सुनेचे बोलणे काळजावर घाव घालण्यासारखे होते. आता दुपारचे 3:30 वाजत आले होते आणि उलट्या झाल्यामुळे दौलतरावांचे पोट रिकामे झाले होते. त्यांना खूप जोरात भूक लागली होती. पण सुनेला जेवण मागण्याची त्यांची हिंमत होत नव्हती. त्यामुळे ते स्वतःच किचनमध्ये गेले. त्यांनी एका ताटात स्वतःसाठी जेवण वाढून घेतले आणि ते त्यांच्या खोलीत जात होते. तितक्या सुनेने त्यांच्या जेवणाचे ताट घेऊन जाताना पाहिले आणि म्हणाली, अहो बाबा, हे काय? आत्ताच तर तुम्हाला उलट्या झाल्या ना, परत लगेच भूक लागली सुद्धा. तुम्हाला दिसत नाही का उलट्यामुळे सगळीकडे घाण झाली आहे? इकडे या आणि ह्या आधी सगळी स्वच्छ करा. असे बोलून सुनेने त्यांच्या हातातील ताट हिसकावून घेतले. भुकेने व्याकुळ झालेले दौलतराव त्या जेवणाच्या ताटाकडे पाहत होते. संध्याकाळ झाली होती पण तरी देखील ते उपाशीच होते. संध्याकाळी त्यांचा मुलगा सुनील घरी आला तेव्हा त्यांनी विचारलं, बाबा, आज तुमचा चेहरा खूपच सुकल्यासारखा दिसतोय. काय झालं? तुमची तब्येत ठीक नाही का? काही त्रास होतो का तुम्हाला? दौलतरावांनी आपल्या मुलाला पोट दुखून उलट्या झाल्याचं सांगितलं. सुनील म्हणाला, बाबा, मला सांगायचं ना, मी तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन गेलो असतो. हे बघा बाबा, तुम्हाला जर काही त्रास झाला की लगेच मला सांगत जा. अरे सुनील बाळा, सुनबाई म्हणत होती की. दौलतरावांचं वाक्य पूर्ण न होऊ देता लगेच मध्ये सुनबाई म्हणाली, बघा ना, मी बाबांना म्हणत होते यांना फोन करून बोलवते. तर म्हणाले, नको सुनबाई, त्यांच्या कामामध्ये अडथळा होईल त्याला. सुनबाईचे बोलणे ऐकून दौलतराव चकित झाले पण ती खूप रागाने त्यांच्याकडे पाहत होती. सुनील म्हणाला, बाबा, तुम्ही बोलताना मध्येच का थांबलात? बोला ना, तुम्ही काहीतरी सांगत होतात ना. बाबा म्हणाले, बाळा, अरे माझे औषध संपले आहेत आणि उद्या ऑफिसवरून येताना घेऊन ये, हेच सांगायचे होते, बाकी काही नाही. अहो बाबा, पण मी तर 2 दिवसांपूर्वीच औषधं आणली आहेत आणि सविताकडे दिली आहेत. सविता, अगं, बाबांना औषधं का दिली नाहीत? सविता आली आणि म्हणाली, अहो मी बाबांना देणारच होते पण कामामध्ये लक्षातच राहिलं नाही. थांबा, घेऊन येते. असं म्हणून तिने बाबांकडे औषधं आणून दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी अजित लवकर उठला आणि त्याने पाहिले की बाबा किचनमध्ये भांडी घासत आहेत. तो म्हणाला, बाबा, हे काय करत आहात तुम्ही? बाबा म्हणाले, अरे बसून बसून कंटाळा येतो, त्यामुळे मीच अशी घरातील छोटी मोठी कामे करायचं ठरवलं आहे. असं बोलल्यावर सुनील म्हणाला, ते ठेवा बरं आधी, ही कसली कामं तुम्ही करायची नाहीत अजिबात. जेव्हा सुनील ऑफिसला निघून गेला तेव्हा सविता बाबांकडे गेली आणि म्हणाली, अरे वा, औषधं मिळाली नाहीत म्हणून तुम्ही मुलाकडे माझ्याबद्दल तक्रार केली आणि त्यांच्यासमोर भांडी घासण्याचं नाटकसुद्धा केले. थोडा वेळ थांबता आले नाही का? मी तुमच्याकडून घरातील कामे करून घेते हे दाखवणं गरजेचं होतं का? तुमच्या अशा कृत्यामुळे आजही तुम्हाला जेवण मिळणार नाही. हे ऐकून दौलतराव हात जोडत म्हणाले, सुनबाई, असं करू नको. अगं, 2 दिवसापासून मी उपाशी आहे. भुकेने माझा जीव जाईल. बोलताना त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या.
ते म्हणाले, मला काहीतरी खायला दे, शिळं असलं तरी चालेल. सुनेने दया दाखवली आणि त्यांना काल रात्री शिल्लक राहिलेली चपाती आणि एक कप चहा त्यांच्यासमोर ठेवला आणि म्हणाली, आता तुम्हाला खाण्यासाठी दिलं आहे, पण यापुढे कोणाला माझ्याबद्दल काही सांगितलं तर तुमची काही खैर नाही. असं बोलून सविता किटी पार्टीला निघून गेली. दौलतराव आपल्या पत्नीच्या फोटोकडे पाहत म्हणाले, पाहतेस ना लक्ष्मी, असे जेवण तर कोणी भिकाऱ्याला देखील देत नाहीत. दौलतरावांच्या बायकोचे निधन होऊन 6 महिने झाले होते आणि त्या 6 महिन्यात त्यांनी खूप काही कष्ट सोसले होते. जेवण करण्याशिवाय तर पर्याय नव्हता, म्हणून दौलतराव त्या शिळ्या चपातीवर सुद्धा तुटून पडले. दुसऱ्या दिवशी सकाळी दौलतराव सुनीलला म्हणाले, सुनील बाळा, माझा चष्मा तुटला आहे, संध्याकाळी ऑफिसवरून येताना हा नीट करून आण. सुनील म्हणाला, अहो बाबा, तुमचा चष्मा तर पूर्णच तुटला आहे. तो सविताला म्हणाला, आज बाबांना डोळे तपासायला घेऊन जा आणि नवीन चष्मा देखील बनवून घे. सविता लगेच हो म्हणाली, पण सुनील ऑफिसला गेल्यानंतर बाबांवर भयंकर रागावली. बाबा, तुम्हाला रोज नवीन नवीन खर्च काढायला काही वाटत कसं नाही? बाबा म्हणाले, अगं सुनबाई, मला दोन्ही डोळ्यांनी दिसेनासं झालं आहे, म्हणून मी सुनीलला सांगितलं. तसं तर तुलाही माहिती आहेच ना की मी कोणताही फालतू खर्च करत नाही, असे दौलतराव घाबरत म्हणाले. तुम्ही असे बोलत आहात जसे काही दिवसभर ऑफिसमध्ये बसून तुम्हीच काम करता आणि म्हणून तुम्हाला चष्म्याची गरज पडली आहे. दिवसभर तर घरात बसून फुकटचे खात असतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर 2 वेळचे जेवण हवे असेल तर गुपचूप तुमच्या खोलीत पडून राहा. मला खूप त्रास होतोय तुमच्या अशा वागण्याचा. जर तुम्ही यापुढे त्रास दिला आणि उगाच कसलाही खर्च काढला तर मी एके दिवशी तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवेन. मग त्यावर तुम्हाला समजेल की ही सविता काय आहे ते. दौलतरावांची नात आईचे असे बोलणे रोजच ऐकत होती, पण आज तिने तिच्या आईला विचारले, आई, तू आजोबांशी बाबा घरी नसताना अशी का वागते? त्यांना काहीही बोलते आणि बाबा असताना किती छान बोलतेस, असे का करतेस? गीताचे बोलणे ऐकून सविताने तिच्यावर हात उगारला आणि म्हणाली, कोणी शिकवलं तुला असं बोलायला? खबरदार यापुढे आजोबांकडे गेलीस तर. सुनीचे बोलणे ऐकून दौलतराव रडू लागले. त्यांना कित्येकदा असं वाटायचं की सुनीलला सर्व काही सांगून टाकावं, पण त्यांच्या मनात विचार यायचा की माझ्यामुळे उगाच मुलगा आणि सून यांच्यात भांडणं व्हायला नकोत, त्यांचा सुखाने चाललेला संसार मोडायला नको. हे एका गोष्टीमुळे ते शांत होते. दौलतराव खूप संभ्रमात पडले. त्यांना वाटू लागलं की आता काय करू, कुणाला सांगू, कुठे जाऊ? त्यांना ठाऊक होतं की मुलाला हे जर सर्व समजले तर तो रोज सुनबाईला काही सोडणार नाही. एके दिवशी जेव्हा सुनील ऑफिसला गेला, गीता शाळेत गेली होती आणि सून तिच्या मैत्रिणीकडे गेली होती. तेव्हा खूप विचार करून दौलतराव कुणालाही न सांगता घर सोडून निघून गेले. त्यांचे डोळे पाण्याने भरले होते. सुनीचे बोलणे ऐकून त्यांच्या कानात जसे घुमत होते. सविता जेव्हा बाहेरून आली तेव्हा दौलतराव घरी नव्हते. तिने घरात सगळीकडे पाहिलं, पण ते कुठेच नव्हते. ती म्हणाली, बाबा असेच न सांगता कुठे गेले असतील? आता येऊ देत, मग बघते त्यांच्याकडे. यांना आता धडा शिकवायलाच हवा. पण पाहता पाहता संध्याकाळ झाली. गीता देखील शाळेतून घरी आली आणि सुनीलची ऑफिसवरून यायची वेळ झाली होती, पण दौलतरावांचा काही पत्ता नव्हता. आता मात्र सविता चांगलीच घाबरली, कारण सुनील ऑफिसवरून आल्यावर बाबांच्या खोलीत जातो आणि आज बाबा खोलीत दिसले नाहीत तर काय होईल? नवऱ्याच्या प्रश्नांना काय उत्तरे देऊ? कुठे गेले, का गेले? बाबांना काही बोललीस का? हा विचार करून सविता भीतीने थरथर कापू लागली. सुनीलने बाबांची जबाबदारी सविताकडे दिली होती. सुनीलचा सवितावर विश्वास होता आणि सविता देखील सुनील समोर बाबांची काळजी घेत असल्याचं नाटक करत होती. पण आज सविताची पोल खुलणार होती. थोड्या वेळाने सुनील घरी आला आणि त्याचे आवरून बाबांच्या खोलीत गेला. बाबा खोलीत नाहीत म्हटल्यावर त्यांनी सविताला बाबांबद्दल विचारले असता ती घाबरत म्हणाली, मला माहीत नाही. आज सकाळपासून बाबा कोणालाही न सांगता कुठेतरी गेले आहेत. सुनील म्हणाला, असं होणं शक्य नाही. बाबा उगाच कुठेही जाणार नाहीत. तू घरी नव्हतीस का? ती म्हणाली, मी माझ्या मैत्रिणीकडे गेली होती. सुनीलला खूप राग आला. तो म्हणाला, नक्की काहीतरी झालं असेल. माझ्या बाबांचा स्वाभिमान दुखावला असेल, त्यामुळेच ते असं कोणालाही न सांगता गुपचूप निघून गेले आहेत. बोल, तू काही बोललीस का माझ्या बाबांना? जर माझ्या बाबांना काही झालं तर तुझी काही खैर नाही. असं बोलून सुनील बाबांना शोधण्यासाठी बाहेर निघून गेला. त्याने आधी जवळ राहणाऱ्या लोकांना विचारले, तेव्हा त्या लोकांना दौलतराव घर सोडून निघून गेले आहेत हे समजलं. तेव्हा त्यांनी गप्प न राहता सर्व काही सुनीलला सांगितलं. त्यांनी सविता कशा प्रकारे त्यांच्या बाबांना त्रास देत होती ते सांगितलं. ते म्हणाले, तुझ्या बाबांकडून तुझी बायको घरकाम करून घेत होती, भांडी घासायला सांगत होती, त्यांना शिळं अन्न खायला द्यायची आणि आजारी असताना त्यांच्याकडून काही कामं होत नव्हती तर ती तुझ्या बाबांना 2-2 दिवस उपाशी ठेवायची. हे सर्व ऐकून सुनीलच्या पायाखालची जमीन सरकली. तो ढसढसा रडू लागला. आता त्याच्या लक्षात येऊ लागलं की नेहमी
बाबांना मला काहीतरी बोलायचं किंवा सांगायचं असल्यास मध्येच ते थांबायचे. सविताला घाबरून ते काहीही बोलत नसत. मी डोळे बंद करून सवितावर विश्वास ठेवला होता. माझ्या बाबांच्या डोळ्यातील पाणी पाहून त्याला खूप दुःख झाले. जे बाबा आजपर्यंत स्वाभिमानाने जगत होते, त्यांचा स्वाभिमान माझ्यामुळे दुखावला म्हणून त्यांची आज ही अवस्था झाली. याचे त्याला वाईट वाटल्यामुळे तो देखील खूप रडू लागला. तो धावत बाबांकडे गेला आणि त्यांना जोरात मिठी मारली आणि जोरात रडू लागला. आपल्या मुलाकडे पाहून बाबांच्या अश्रूंचा बांध फुटला. सुनील म्हणाला, बाबा मला सर्व काही समजले आहे. सविताने तुम्हाला खूप त्रास दिला, तुमच्यावर अत्याचार केला, पण तुम्ही हे सर्व सहन करून गप्प का राहिलात हेही मला समजलं आहे. सविताने तुमच्यावर खूप अन्याय केला आणि त्याची किंमत तिला चुकवावी लागेल. बाबा आता तुम्ही माझ्यासोबत घरी चला. असं म्हटल्यावर दौलतराव म्हणाले, मी आता पुन्हा त्या घरी येणार नाही. मला तुमच्या दोघात माझ्यामुळे वाद झालेले बघवणार नाही. तुम्ही दोघे आनंदाने राहावे एवढीच माझी इच्छा आहे आणि माझा आशीर्वाद सदैव तुमच्याबरोबर आहे. पण मी आता परत घरी येणार नाही. सुनील म्हणाला, बाबा आई देखील मला सोडून गेली आणि आता तुम्ही देखील माझ्यासोबत राहणार नाही तर माझ्या जगण्याला काय अर्थ आहे. मलाही तुमच्याबरोबर येऊ द्या. असं म्हणून सुनील रडू लागला आणि मुलाकडे पाहून शेवटी बाबा घरी येण्यास तयार झाले. घरी आल्यानंतर सविताला पाहून सुनीलच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तो तिच्याकडे गेला आणि काही न बोलता 2 कानशिलात लगावल्या. आणि हे सर्व शेजारचे पाजारचे लोक सर्व काही पाहत होते, पण कोणीही मध्ये पडलं नाही. नवऱ्याचे असे रौद्र रूप पाहून सविता थरथरत होती. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. मूर्ख बाई, मी किती विश्वासाने मी माझ्या बाबांची जबाबदारी तुझ्यावर सोपवली होती. तू माझा विश्वासाचा गैरफायदा घेतला. मला वाटत होतं की माझे बाबा इथे आनंदात राहत असतील, पण नाही. तू तर त्यांना जिवंतपणी पावलोपावली यातना देत होतीस आणि माझ्यासमोर त्यांच्याशी चांगलं वागण्याचं नाटक करत होतीस. जेवढं दुःख तू माझ्या बाबांना दिलंस ते व्याजासह तुला आता परत करणार आहे. तू आत्ताच्या आत्ता हे घर सोडून निघून जा. सुनीलने सविताच्या माहेरी फोन लावला आणि तिच्या आईला म्हणाला, तुमच्या मुलीला येऊन कायमची घेऊन जा. आता माझा तिच्याशी काही संबंध नाही. मला तिची काही गरज नाही. आणि हो, माझी मुलगी गीता माझ्यासोबत राहील. घटस्फोटाची नोटीस घरी पोहोचवेन मी. सुनीलचे असे बोलणे ऐकून सविता घाबरली. दौलतराव म्हणाले, सुनील शांत हो. माझ्यामुळे तू तुझ्या बायकोला घटस्फोट देऊ नकोस. आता तुम्ही फक्त नवरा बायको नाही तर एका मुलीचे आईवडील आहात. जरा विचार कर, गीताचं पुढं काय होईल. मी काय कुठेही राहीन. नाही बाबा, हे घर माझ्या आधी तुमचं आहे. या घराचे मालक तुम्ही आहात. या घरातून कुणी जाणार असेल तर ही बाई जाईल. मला माझ्या बाबांची गरज आहे. हिला सासऱ्यांची गरज नाही. त्यामुळे ही घर सोडून जाऊ शकते. असं बोलून सुनील सविताच्या कपड्यांची बॅग घेऊन आला. सविता खूप रडायला लागली. तिने सासऱ्यांचे पाय धरले आणि माफी मागू लागली. बाबा मला माफ करा. मी तुमच्याशी खूप वाईट वागले. तुम्हाला खूप त्रास दिला. नोकराप्रमाणे तुमच्याकडून कामे करून घेतली. हा विचार केला नाही की सासूबाई गेल्यानंतर तुम्ही एकटे पडले असाल. मला एकदा संधी द्या. मी माझी चूक सुधारण्याची मला एक संधी द्या. दौलतराव आपल्या मुलाला आयुष्यात दुःखी पाहू शकत नव्हते. जे झालं ते झालं, पण मी माझ्या मुलाचा विस्कटलेला संसार पाहू शकत नाही. आणि दौलतराव म्हणाले, सुनबाई, सुनील माझा एकुलता एक मुलगा आहे आणि त्याच्यामुळे मी तुला माफ केलं आहे. बघ मूर्खबाई, माझ्या बाबांचं मन किती मोठं आहे. तू त्यांच्यावर एवढा अन्याय केला तरीसुद्धा त्यांनी तुला माफ केलं. आणि त्या दिवसापासून सविताच्या वागण्यात बराच फरक पडला. दुसऱ्या दिवशीपासून सविता बाबांच्या खोलीत येऊन म्हणाली, बाबा हा घ्या तुमचा चहा. चहा ठेवून तिने बाबांना वाकून नमस्कार केला. आता ती बाबांची स्वतःच्या वडिलांप्रमाणे काळजी घेऊ लागली. सुनील देखील सकाळी बाबांकडे येऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी करून मगच ऑफिसला जायला लागला. आपल्या मुलाचे वडिलांबद्दल असणारे प्रेम पाहून बाबा सुखावले आणि म्हणाले, देवाने जगातील प्रत्येक आई वडिलांच्या पदरी माझ्या सुनीलसारखाच मुलगा द्यायला हवा. मित्रांनो, ज्याप्रमाणे आपल्याला आपले आई वडील आपण लहान असताना आपल्याला सांभाळतात, त्याचप्रमाणे आपण सुद्धा म्हातारपणात त्यांची काळजी घ्यायलाच हवी. तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा चांगली वाटली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.